पुण्यातील पहिल्या अंध आणि अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या चैतन्य विश्व या अडथळा विहरीत विशेष वसतिगृहाचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत श्रीमती सोनाली देशपांडे आणि आनंद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले। पुण्यात पहिल्यांदाच अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी चैतन्य विश्व बॅरियर फ्री म्हणजे अडथळा विरहित विश्व वसतिगृह सुरू करण्यात आले आहे। शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कुमठेकर रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे शालागृह येथे हे अद्ययावत सोयी सुविधांयुक्त वसतिगृह तयार करण्यात आले आहे। असंख्य अंध आणि अपंग विद्यार्थी शिक्षणासाठी शहरामध्ये येत असतात, परंतु अंधत्व आणि अपंगत्वाबरोबरच प्रतिकूल परिस्थितीमुळे वसाहतीगृहाचे शुल्क भरणेही परवडत नाही। परिणामी अनेकदा वसतिगृहांमध्ये त्यांना प्रवेश नाकारला जातो। असे सांगताना NAWPC चे संस्थापक अध्यक्ष राहुल देशमुख म्हणाले, मला जेव्हा अंधत्वाच्या कारणामुळे वसतिगृहात प्रवेश नाकारला तेव्हा अनेक रात्री रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर राहून काढाव्या लागल्या। अशी दुर्दैवी वेळ इतर अंध अपंग बांधवांवर येऊ नये म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र सुसज्ज वसतिगृह असावे हे स्वप्न उराशी बाळगून मी या सामाजिक कार्याची सुरुवात केली। पुणे शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सदाशिव पेठेसारख्या चांगल्या एरियात सगळ्या सोयींनी समृद्ध पुण्यातलं अंध अपंग विद्यार्थ्यांसाठीचं पहिलं बॅरियर फ्री हॉस्टेल चैतन्य विश्व नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड या अंध अपंगांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलंय। त्याचं उद्घाटन नुकतंच सोनाली देशपांडे मॅडम यांच्या हस्ते झालं। ही खरंच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप आनंदाची आणि समाधानाची बाब आहे। ग्रामीण भागातून आपले अंध अपंग विद्यार्थी उच्च शिक्षणाचं स्वप्न घेऊन पुण्यात येतात। इथे आल्यावर या विद्यार्थ्यांना त्यांच्या अंधत्वामुळे अपंगत्वामुळे बऱ्याचदा वसतिगृहाची फीस भरण्यासाठी खिशात पुरेसे पैसे नाहीत म्हणून सर्वसामान्य मुलांसाठी असलेल्या वसतिगृहांमध्ये या मुलांना प्रवेश दिला जात नाही आणि अशा वेळेला या मुलांना आपला गाशा गुंडाळून पुन्हा गावाकडे परतावं लागतं। शिक्षण मात्र अर्धवट राहतं। मी देखील अशाच काही अडचणींमधून एकेकाळी गेलो होतो। मी विद्यार्थी दशेत असताना नगर जिल्ह्यातल्या माझ्या अत्यंत छोट्याशा गावातून जेव्हा शिक्षणासाठी पुण्यात आलो तेव्हा मला कॉलेजमध्ये सहजच ऍडमिशन मिळाली, परंतु माझ्या अंधत्वामुळे मला कुठल्याही वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही आणि म्हणून सुरुवातीचे अनेक दिवस मला रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती राहून काढावे लागले। तिथे राहत असताना अनेक समस्यांना मला सामोरं जावं लागलं। अनंत हालापेष्टा मला तिथे सोसाव्या लागल्या, पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाव्या लागल्या। पण या सगळ्या परिस्थितीतून जात असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, अंध अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या अंधत्वामुळे अपंगत्वामुळे वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही म्हणून त्यांच्यावर प्लॅटफॉर्मवर राहणे इतकी दुर्दैवी वेळ कधी येऊ नये, पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाणे इतकी दुर्दैवी वेळ त्यांच्यावर कधी येऊ नये आणि म्हणून या मुलांसाठी काहीतरी करायला हवं हा विचार मला सतत प्रेरित करत राहिला। अंध अपंग विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या जागेची अडचण जर खऱ्या अर्थाने निकालात काढायची असेल तर अंध अपंग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह असायला हवं ही गोष्ट माझ्या ध्यानात आली आणि अशा प्रकारचं स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यासाठीची माझी धडपड सुरू झाली। या मुलांसाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसतिगृह असावं ही माझी पूर्वीपासूनची तळमळ होती। वसतिगृह जर असलं तर ते फक्त वसतिगृह म्हणून समोर असू नये, त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या उपक्रम सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा असायला हव्या म्हणजे विद्यार्थी तिथे आल्यानंतर त्याचा सर्वांगीण विकास साधला जावा अशा प्रकारचं वसतिगृह सुरू व्हावं अशी माझी मनोमन इच्छा होती। जे माझ्या दृष्टीने खरंच अशक्य कुठेतली गोष्ट होती, तरी पण धडपड चालूच होती।
प्रयत्न चालूच होते, मार्ग काही सापडत नव्हता. एके दिवशी रात्री 11च्या सुमारास ज्ञानेश्वर या आमच्या अंध विद्यार्थ्याचा मला फोन आला. एवढ्या रात्री ह्या मुलाने का फोन केला म्हणून थोडा काळजीनेच मी तो फोन रिसीव्ह केला आणि चटकन त्याला विचारलं, का रे बाबा एवढ्या रात्री फोन केलास? तेव्हा तो म्हणाला, सर ज्या वसतिगृहात मी राहत होतो तिथून मला बाहेर काढलं. म्हटलं, पण एवढ्या रात्री बाहेर काढण्याचं कारण काय? तेव्हा तो म्हणाला की मला माझ्या वसतिगृहातली ऍडमिशन संपली म्हणून वॉर्डनने ही माझ्यावर कारवाई केली आहे. दया माया नसणाऱ्या त्या वॉर्डनने ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला वडील नाही, ज्याचा कोणी नातेवाईक नाही, जो अनाथ आहे, जो अंध आहे, अशा आमच्या विद्यार्थ्याला मध्यरात्री निर्दयीपणे बाहेर काढले. ही गोष्ट जेव्हा मला समजली त्या अक्षरशः माझं हृदय कासावीस झालं, हेलावून गेलं. मी त्या रात्री इतका व्यथित झालो की नीट झोपू शकलो नाही. माझा मलाच प्रचंड राग आला की या मुलांची एवढी मूलभूत गरज मी भागवू शकत नाही, एवढी गंभीर समस्या मला सोडवता येत नाही. इतका मी अकार्यक्षम आहे, इतका मी असहाय्य झालोय, इतका मी हतबल झालोय का? अशा असंख्य प्रश्नांनी त्या रात्री माझ्या मनात काहूर माजवलं. त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवसापासून मी दुप्पट वेगाने कामाला लागलो. दीपक भाऊ मानकर, श्रीनिवास पाटील सर, उपायुक्त आर.टी. शिंदे साहेब या सगळ्यांकडे चक्र मारायला सुरुवात केली, त्यांच्याकडे फॉलोअप घ्यायला सुरुवात केली. काहीतरी घडायला हवं होतं, हा प्रश्न निकालात निघायला पाहिजे होता, चमत्कार घडण्याची मी वाट बघत होतो. अखेरीस दीपक भाऊ मानकर, पाटील सर, शिंदे साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नाने याच प्रिमायसेस मध्ये आपल्याला जागा मिळाली आणि वसतिगृहाच्या मार्गातली या उद्घाटन प्रसंगी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू, माजी महापौर दीपक भाऊ मानकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अंध अपंग विद्यार्थ्यांना आय कार्ड आणि चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.